नमस्कार. बँकेत नोकरी, पण त्यासाठी कोणतीही परीक्षा द्यायची नाही? ऐकून आश्चर्य वाटलं ना? हो, पण हे खरं आहे. बँक ऑफ महाराष्ट्राने नुकतीच एक मोठी भरती जाहीर केली आहे आणि त्यामुळे अप्रेंटिसशिप म्हणजे शिकाऊ उमेदवारीबद्दल एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. पण ह्याचा नक्की अर्थ काय असतो? चला आज आपण हेच सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आपण आज काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी ही परीक्षा नसलेली नोकरीची संधी नक्की आहे तरी काय? मग शिकाऊ उमेदवार म्हणजे कर्मचारी असतो की कोणी वेगळा? या सगळ्याच्या मागे कोणता कायदा आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, करिअरसाठी याचा खरंच फायदा होतो का? चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. तर ही सगळी चर्चा सुरू कुठून झाली? ती झाली बँक ऑफ महाराष्ट्राच्या एका जरा वेगळ्या प्रकारच्या भरतीमुळे. ही नेहमीच्या बँक परीक्षांसारखी नाहीये आणि म्हणूनच ती खूप खास आहे. तब्बल 600. हो, बँक ऑफ महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारांसाठी चक्क 600 जागांची एक मोठी संधी घेऊन आली आहे. हा आकडा नक्कीच खूप मोठा आहे, नाही का? आणि या भरतीमधली सगळ्यात आकर्षक गोष्ट काय माहितीये? इथे कोणतीही स्पर्धा परीक्षा नाही. निवड थेट तुमच्या 12वीच्या किंवा डिप्लोमाच्या गुणांवर होणार आहे. इतकंच नाही तर दरमहा 12,300 रुपयांचं विद्यावेतन म्हणजे स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे. पण हे सगळं ऐकून एक प्रश्न मनात नक्कीच आला असेल. तो म्हणजे हा अप्रेंटिस किंवा शिकाऊ उमेदवार म्हणजे नक्की कोण? ही एक नोकरी आहे म्हणजे आपण कर्मचारी म्हणून रुजू होतो की एक प्रशिक्षणार्थी म्हणून? बघा, हा फक्त एक जॉब टायटल नाहीये, तर कायद्याने ठरवून दिलेली एक भूमिका आहे. शिकाऊ उमेदवार कायदा 1961 नुसार शिकाऊ उमेदवार म्हणजे अशी व्यक्ती जी एका कायदेशीर करारानुसार प्रशिक्षण घेत आहे. आणि हाच तर सगळ्यात मोठा फरक आहे. कायद्याच्या कलम 18 नुसार शिकाऊ उमेदवार हा एक प्रशिक्षणार्थी असतो, कामगार किंवा कर्मचारी नाही. याचा सरळ अर्थ असा की त्यांना स्टायपेंड मिळतो, पगार नाही, आणि त्यांच्यावर सामान्य कामगार कायदे लागू होत नाहीत. चला आता जरा त्या कायद्यावर नजर टाकूया, जो भारतातल्या सगळ्या शिकाऊ उमेदवारी कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवतो. महत्त्वाचं म्हणजे हा 1961चा कायदा काही जुना पुराणा नाहीये. तो काळानुसार बदलत गेला आहे. तुम्ही बघू शकता की त्यात वेळोवेळी सुधारणा करून त्याला आजच्या गरजांनुसार अधिक समर्पक बनवण्यात आलं आहे. ठीक आहे, कायदा तर आहे, पण मग या कायद्यानुसार एका शिकाऊ उमेदवाराला नक्की कोणते हक्क आणि संरक्षण मिळतात? चला ते बघूया. कायदा पुन्हा एकदा तीच गोष्ट अधोरेखित करतो. अगदी स्पष्ट शब्दात सांगतो की शिकाऊ उमेदवाराची कायदेशीर ओळख ही एका प्रशिक्षणार्थीचीच आहे, कामगाराची नाही. म्हणजेच शिकाऊ उमेदवार म्हणून काही गोष्टींची हमी कायद्यानेच दिलेली आहे. एक औपचारिक करार करणं बंधनकारक आहे, किमान स्टायपेंड मिळायलाच हवा, कामाचे तास ठरलेले आहेत आणि काही वाद झालाच तर तो सोडवण्यासाठी एक कायदेशीर प्रक्रियासुद्धा आहे. याचा अर्थ असा की समजा काही समस्या आली तर घाबरून जाण्याचं कारण नाही. त्यासाठी एक ठरलेली, स्पष्ट अशी कायदेशीर पद्धत उपलब्ध आहे. बरं, हे झालं कायद्याचं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, करिअरच्या दृष्टीनं ह्या एका वर्षाच्या शिकाऊ उमेदवारीचा कितपत फायदा होतो? याबद्दल बँकर्स अड्डाने खूप छान म्हटलंय की ही एक लहान सुरुवात असली तरी यातून बँकिंगमधला खरा अनुभव, कौशल्य विकास आणि करिअर वाढीचं एक प्रवेशद्वार उघडतं. तर मग खरंच काय मिळतं यातून? फक्त कामाचा अनुभव नाही, तर संवाद कौशल्य सुधारतं, ग्राहक सेवेसारखे महत्त्वाचे स्किल्स येतात, तुमच्या बायोडेटात भर पडते आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही प्रत्यक्ष कामासाठी तयार होता. ही भविष्यासाठी एक मोठी गुंतवणूक आहे. पण एक गोष्ट आहे जी स्पष्टपणे माहीत असायलाच हवी. कायद्याच्या कलम 22 नुसार प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर कंपनी तुम्हाला नोकरी देण्यास बांधील नाही आणि तुम्ही सुद्धा तिथे नोकरी स्वीकारायला बांधील नाही. त्यामुळे यातून कायमस्वरूपी नोकरी मिळेलच अशी अपेक्षा ठेवणं योग्य नाही. तर इतकं सगळं ऐकल्यानंतर जर कुणाला वाटत असेल की ही संधी चांगली आहे आणि याचा फायदा घ्यायला हवा, तर आता प्रश्न येतो की अर्ज कसा करायचा? अर्ज करण्याची प्रक्रिया तशी सरळ आहे. फक्त 4 सोपे टप्पे आहेत. सगळ्यात आधी नॅप्स किंवा नॅट्स या सरकारी पोर्टल्सवर जाऊन नोंदणी करावी लागेल. हे शिकाऊ उमेदवारांसाठीचे अधिकृत प्लॅटफॉर्म आहेत. एकदा तुमची नोंदणी झाली की तुम्ही थेट बँकेच्या या संधीसाठी अर्ज करू शकता. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, ज्याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या परिस्थितीनुसार शोधायचं आहे. कायमस्वरूपी नोकरीची वाट बघत बसण्यापेक्षा 1 वर्षाचा प्रत्यक्ष हाताने काम करून मिळवलेला अनुभव जास्त मोलाचा ठरू शकतो का? यावर नक्की विचार करा.